मी आज तुम्हाला गुगल मॅपच्या 3 महत्त्वाच्या सेटिंग्स सांगणार आहेत. त्यामुळे हा रील शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यावेळेला काय होतं की पेट्रोल बऱ्याच वेळेला वाया जातं आणि कळत नाही की आता कोणत्या रोडने जायचं आहे, कसं जायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल मॅपवरती जायचं आहे. जिकडे तुमचा फोटो दिसतोय ना तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंगवरती जा. सेटिंगवरती गेल्यानंतर बघा फ्युअल म्हणून दिसतंय, तिकडे क्लिक करा, तिकडे सेटिंग्स करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला रस्ता नेमका कोणत्या रस्त्याने जायचं आहे ते तुम्हाला गुगल मॅप दाखवेल. त्यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा आता बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही खूप लांबच्या ठिकाणी जाता आणि त्या ठिकाणी तुमचं इंटरनेट चालत नाही. म्हणजेच काय, तुमचं नेट बंद होतं आणि त्या ठिकाणी त्यावेळेला गुगल मॅप बंद होतं आणि तुम्हाला कळत नाही आहे की आता पुढचा रस्ता कसा गाठायचा. तर अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे पुन्हा एकदा प्रोफाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन मॅप म्हणून दिसतोय, तिकडे क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला कोणत्या एरियात जायचं आहे तो एरिया तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही हे डाउनलोड करा. म्हणजे जरीही तुमचा समजा नेट बंद झालं तरी पण तुम्ही प्रवास करू शकता. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, बऱ्याच वेळेला आपण आपली कार किंवा गाडी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पार्क करतो. म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग असते तिकडे आपण पार्क करतो. मॉलला वगैरे गेल्यावर बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि आता कळतच नाही की बाबा ही पार्किंग कुठे आहे, कसं शोधायचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा गुगल मॅपवर जायचं आहे. गुगल मॅपवरती जेव्हा आता तुम्ही जाताय, ठीक आहे, तुम्हाला हा ब्ल्यू डॉट दिसतोय, तिकडे क्लिक करायचं आहे. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह पार्किंग ऑप्शन दिसतोय बघा. या ठिकाणी क्लिक केल्यावरती डिरेक्शन म्हणून ऑप्शन येतं आणि मग तुम्ही इझिली तुमची गाडी कुठे पार्क केली आहे हे तुम्ही पाहू शकता. हा रील जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर कराच. पण अजून नवीन कोणत्या विषयांवर माहिती हवी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.